नमस्कार. BMS फर्स्ट इयर संस्कृत याच्या पेपर 1मधील आज आपण इम्पॉर्टंट किंवा फायनल मेसेज बघणार आहे की संस्कृत UT पेपरसाठी आता तुमच्याकडे 2 दिवस राहिलेले आहेत मोजून. म्हणजे आजचा अर्धा जेवढा राहिला तेवढा, उद्याचा पूर्ण दिवस आणि पेपरच्या आधीचा तो अर्धा दिवस. अशा प्रकारे कंप्लीट 2 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. आज तुमचा संहिता अध्ययन 1चा पेपर झाला, तो तुम्हाला चांगला गेला असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्यांना थोडाफार अवघड गेला असेल, थोडीफार भीती वाटत असेल किंवा MCQ व्यवस्थित सोडवले नसतील, त्यांनी कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, कोणतीही गोष्ट आता डोक्यात आणू नका. आता फक्त तुम्हाला एक तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम कंप्लीट कशी होईल किंवा पुढचे पेपर तुम्हाला चांगले कसे जातील ह्याचा विचार तुम्ही डोक्यात ठेवायचा आहे कायम. तर संस्कृत पेपर 1च्या दृष्टीने ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील, जसं आपण संहिता अध्ययनासाठी फायनल मेसेजच्या व्हिडिओमध्ये 5 इम्पॉर्टंट गोष्टी बघितल्या होत्या, तसंच यासाठी सुद्धा 5 गोष्टी बघणार आहे. तर त्यामध्ये पहिली गोष्ट जी मी तिथे सुद्धा सांगितली होती की कीप काम, स्टे कूल, डोंट पॅनिक. म्हणजे तुम्ही एकदम कूल राहा, पॅनिक होऊ नका. आता तुम्हाला एक पेपर दिला, नक्कीच तुम्हाला एक एक्झाम सेंटर किंवा युनिव्हर्सिटी एक्झामबद्दल एक नवीन अंदाज आला असेल किंवा एक्सपिरियन्स आला असेल, तर त्यासाठी तुम्ही काम राहणं गरजेचं आहे आणि आता तुम्हाला पॅनिक व्हायची कोणतीही गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की आता जो पेपर झालेला आहे त्याबद्दल कोणताही विचार डोक्यात आणू नका, त्याच्याबद्दल कोणतेही डिस्कशन करू नका. रूममध्ये असेल, रूममेट्समध्ये असेल, क्लासमेट्समध्ये असेल, कोणतेही डिस्कशन करू नका. पेपर झाला, आता त्याचा फक्त तुम्ही नंतरच फायनलमध्ये जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा विचार करा. आता काही डोक्यात आणू नका, चांगले पुढचे पेपर व्यवस्थित द्या. एवढीच एक गोष्ट तुमच्या डोक्यात असली पाहिजे. ही स्टेप पहिली व्यवस्थित क्लिअर करा. दुसरी स्टेप आहे, तुम्हाला 2 दिवस आहेत आता हातामध्ये. जसं मी सांगितलं की आजचा अर्धा, उद्याचा एक कंप्लीट दिवस आणि परवाचा अर्धा दिवस. तर हा व्यवस्थित तुम्ही युटिलाइज करा, प्रॉपरली इफेक्टिव्हली युटिलाइज करा. कोणताही तुमचा वेळ वाया जाता कामा नये. कुठेही तुम्ही गुंतून राहू नका, कुठे अडकून राहू नका. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या व्यवस्थित कवर करा. त्यानंतर तिसरी स्टेप आहे की आता तुमचा जो आजचा अर्धा दिवस राहिला आहे तो तुम्ही विचार करण्यात घालवणार का, किंवा संहिताचा पेपर कसा गेला, त्याचे MCQ काय आहेत, आन्सर काय आहेत हे करण्यात घालवणार का. तर अजिबात असं करू नका. थोडंफार 1-2 तास रेस्ट करून लगेच तुम्ही काय करा, तर हा व्हिडिओ येईपर्यंत तुमची रेस्टसुद्धा झालेली असेल, थोडा लेट व्हिडिओ अपलोड होत आहे, तर कवर करा. काय करा, तर 5 मार्कांचे जे टॉपिक आहेत संस्कृतच्या पेपर 1मध्ये, 5 मार्कासाठी जे सिलेबस कॉपीनुसार टॉपिक दिलेले आहेत ते व्यवस्थित कवर करा. जर अजून एकदाही वाचले नसतील तर ते एकदा त्यांचे व्हिडिओ बघा, कन्सेप्ट क्लिअर करा, प्रॅक्टिस करा. तर त्यामध्ये संस्कृत वर्ण परिचय हे खूप छोटे टॉपिक्स आहेत. त्याचं वेटेजसुद्धा 5 मार्कांचं आहे आणि ते कमी वेळेत होण्यासारखे टॉपिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये जास्त फार डिटेलसुद्धा गोष्टी नाही आहेत. त्यामुळे हे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये कवर करायला सांगतो आहे. संस्कृत वर्ण परिचय, संज्ञा, उपसर्ग, त्यानंतर अवयवानी, विशेषण, विशेष्य. आणि जर एवढं करून हे काय करायचं आहे, तर प्रत्येकाची कन्सेप्ट क्लिअर करायची, प्रत्येकाचा काय अर्थ आहे, कसं काय गोष्टी असतात त्या बघायच्यात. त्याच्यानंतर त्याचे प्रत्येकाचे जास्तीत जास्त जेवढे होऊ शकतील तेवढे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा. कुठून तुम्हाला एक्झाम्पल बुकमध्ये भेटतील, नोट्समध्ये भेटतील, कुठल्या यूट्यूब चॅनलवर भेटतील. मी असं म्हणत नाही की तुम्ही माझेच व्हिडिओ बघा किंवा हाच चॅनल बघा, हाच चॅनल फॉलो करा, असं नाही. तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जे चॅनल, ज्या गोष्टी, ज्या नोट्स अवेलेबल आहेत, ज्या उपयोगी पडतील. कारण अल्टिमेटली आपलं एम काय आहे, तर आपण एक्झाममध्ये पास झालं पाहिजे, चांगला स्कोर झाला पाहिजे. तर जिथून तुम्हाला पॉसिबल होईल तितकेच जास्त एक्झाम्पल प्रॅक्टिस करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. तर नक्कीच तुम्हाला या सर्व गोष्टींचा युनिव्हर्सिटी एक्झामसाठी फायदा होणार आहे. आणखीन एक गोष्ट अशी की हा संस्कृतचा पेपर 1, पेपर 2 हे असे पेपर आहेत ज्यामध्ये आपण फिक्स क्वेश्चन नाही सांगू शकत की हाच येईल एक्झाम्पल, नाहीतर आम्ही सांगणार की हा एक्झाम्पल येईल, तुम्ही म्हणणार हा आला नाही. त्या प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर करा. जेव्हा कन्सेप्ट क्लिअर केली असेल तेव्हा नक्कीच तुम्हाला कोणताही एक्झाम्पल येऊ दे, तुम्ही ते व्यवस्थित सोडवू शकता. त्यामुळे संस्कृतचे पेपर 1, पेपर 2 असे आहेत जसे की तुम्हाला नाही सांगू शकत आम्ही की हाच प्रश्न येईल. फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ नीट ऐकून समजून घेणं गरजेचं आहे आणि तो फॉलो करणं गरजेचं आहे. तर ह्या तर झाल्या आज करायच्या गोष्टी. आज तुमचा जो वेळ राहिलेला आहे, रात्री झोपेपर्यंत तुमचा जेवढा वेळ राहिला आहे तेवढ्यामध्ये तुम्ही हे 5 मार्कांचे क्वेश्चन कवर करा. जर चुकून माकून तुमच्याकडे वेळ राहिलाच किंवा ह्यापैकी तुमचे टॉपिक व्यवस्थित आधीच कवर झालेत, मग तुम्ही त्याला कमी वेळात कवर केलं, तर जर तुमचा वेळ राहिला तर तुम्ही प्रत्यय, शब्दरूपाने आणि धातुरूपाने हे सुद्धा पॉईंट कवर करू शकता. म्हणजे तुमचा मॅक्झिमम पार्ट आजच्या दिवसामध्ये कवर होईल. नाही झाला तर टेन्शन घेऊ नका, राहिलेल्या वेळेमध्ये आपण ते कवर करू. तर एवढ्या गोष्टी तुम्ही आज केल्या पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट डे, आता जो तुमचा 24 मार्चचा दिवस आहे, पूर्ण दिवस, त्या दिवशी काय करायचं, तर सुरुवात करायची तुम्हाला संधी, समास, कारक आणि वाच्यप्रयोग. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला पूर्ण दिवस का लागेना पण त्या तुम्हाला व्यवस्थित कवर करायच्या आहेत. नीट प्रत्येकाला वेगवेगळा टाईम लिमिट देऊन तेवढ्या वेळामध्ये तो टॉपिक कवर करून त्याची कन्सेप्ट क्लिअर करून, कारण हे मेजर आणि हाय वेटेजचे टॉपिक आहेत जे तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये जास्त मार्क देऊन जाणार आहेत. तर हे तुम्ही आधी केलेले सर्व अपेक्षित आहे की तुम्ही ह्या सर्व गोष्टी आधी एकदा तरी केलेल्या असाव्या असं अपेक्षित आहे. जरी केल्या नसतील तरी मी ज्या गोष्टी सांगतोय त्याप्रमाणे फॉलो करा, ते टॉपिक्स कवर करा. नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पासिंगमध्ये कोणती अडचण येणार नाही आहे. तर संधी, समास, कारक आणि वाच्यप्रयोग हे टॉपिक व्यवस्थित त्याची कन्सेप्ट क्लिअर करा. ह्याचेसुद्धा प्रकार कोणते आहेत ते बघून घ्या. एक्झाम्पल्स प्रत्येक प्रकाराचे असतील
तर ते व्यवस्थित प्रॅक्टिस करा. मी परत तुम्हाला सांगतो आहे की मी असं म्हणत नाही की ह्याच यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्व बघा. जेवढे आपले व्हिडिओ अपलोडेड असतील संस्कृत संबंधित ते तुम्ही नक्कीच बघू शकता. जर तुम्हाला ते व्यवस्थित वाटत असतील, शॉर्ट वाटत असतील, सर्व एक्झाम्पल कवर झाले तसं वाटत असतील तर तुम्ही ते सुद्धा फॉलो करू शकता. ते सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत. किंवा जर तुम्हाला एका दुसऱ्या यूट्यूब चॅनलची सवय असेल किंवा डेली तुम्ही त्यांना फॉलो करत असाल तर त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पहा. परंतु जेवढे जास्त होऊ शकतील तेवढे जास्त प्रकार त्याचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा. तर हे सर्व टॉपिक्स तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये करायचे आहेत. सोबतच जर मागे राहिलेले आपले शब्दरूपानी, धातुरूपानी, प्रत्यय हे टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्ही त्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. अशा प्रकारचे तुमचं आजचं आणि उद्याचं शेड्यूल असलं पाहिजे किंवा एक गोष्ट सांगतो की तुम्ही अशी कव्हर केली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आता एक्झामच्या पेपरच्या दिवशीचा अर्धा दिवस तुमचा राहिलेला आहे. त्यामध्ये परत तुम्ही सर्व गोष्टी रिवाईज करायच्या, सर्व कन्सेप्ट एकदा बघून घ्यायच्या. कोणती एखादी गोष्ट राहिली आहे का वाचवायची किंवा कोणती गोष्ट आपल्याकडून मिस झाली आहे का ते सर्व बघायचं. त्यानंतर शेवटची स्टेप काय तर ह्या वरच्या स्टेप चारही व्यवस्थित प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओज बघा यूट्यूबवरती. जर एखादी कन्सेप्टच क्लिअर नसेल तर ती कन्सेप्ट 10 ते 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघून जर तुमची क्लिअर होत असेल तर व्हिडिओ बघा. त्यानंतर प्रॅक्टिस करा मोर अँड मोर एक्झाम्पल्स प्रत्येक गोष्टीचे. तर ही फायनल मेसेज असणार आहे आपला संस्कृत पेपर 1साठी. या व्यतिरिक्त आणखीन काय लागलं तर तुम्ही कमेंट करू शकता. नक्कीच आपण त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. तसंच आजचा आपला अपलोड केलेला लेटेस्टचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ॲनालिसिसचा किंवा कंपॅरिझनचा तर नक्की तुम्हाला समजलं असेल की ज्यांनी फायनल मेसेजचा व्हिडिओ बघितला आहे त्यांना नक्कीच युनिव्हर्सिटी एक्झामच्या पेपरमध्ये फायदा झालेला आहे आणि ते तुम्हाला कमेंटमध्ये दिसूनसुद्धा येईल. आणि तुम्हालासुद्धा हा जर फायदा करून घ्यायचा असेल तर नक्कीच हे जे मी व्हिडिओ टाकणार आहे फायनल मेसेजचे तर प्रत्येक पेपरचे शक्यतो व्हिडिओ येतीलच. त्याचप्रमाणे इतर व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत. ते जर तुम्ही आजपर्यंत पाहिले नसतील किंवा बघितले नसतील किंवा राहून गेले असतील, तुम्ही इग्नोर केले असतील तर ते सुद्धा पहा. नक्की माझा प्रत्येक कंटेंट हा तुमचा युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने युजफुल असणारा कंटेंट असणार आहे. कुठे तुमचा टाईमपास होणार नाही आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल तुमच्या इतर मित्रांमध्ये लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल. त्यांनासुद्धा एक गायडन्स होईल पेपरसाठी की कशा पद्धतीने प्रश्न येणार आहे किंवा काय आपल्याला तयारी करायची ह्या 2 दिवसांमध्ये. आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि संस्कृत संबंधित आपल्या चॅनलवर सुद्धा काही व्हिडिओज अपलोडेड आहेत. ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.